शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पनवेलमध्ये पहिल्यांदाच पक्षाच्या अधिकृत जिल्हा कार्यालयाचे अत्यंत दिमाखात आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य उद्घाटन करण्यात आले। या ऐतिहासिक सोहळ्याला पनवेलकरांनी आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती। उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या विराट सभेमध्ये बोलताना खासदार अनंत गीते यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। पनवेलमध्ये ही शाखा केवळ कार्यालय नसून तर जुलुमी सत्तेविरुद्ध लढणाऱ्या जनतेचे हक्काचे व्यासपीठ आहे। येणाऱ्या काळात पनवेल महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि महानगरपालिकेत देखील सत्ता आमचीच असेल असा ठाम विश्वास देखील गीते यांनी यावेळी व्यक्त केलाय। पनवेलमधील जनता यंदा शिवसेनेला भरघोस मताने निवडून देईल असा दावाही त्यांनी केलाय। शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि झंझावती शैलीत भाषणातून भारतीय जनता पार्टीचा समाचार घेतला। पनवेलमधील सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीला आणि भाजपच्या दडपशाहीच्या राजकारणाला आता शिवसैनिक भीक घालणार नाही असे सांगत त्यांनी भाजपला थेट धारेवर धरले। त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण सभा परिसर शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता। या भव्य सभेचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीसोबतच महिला आघाडी आणि स्थानिक महिलांनी अतिशय मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कठीण काळातही पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांचा यावेळी जाहीर सत्कार करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख दीपक निकम यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेलमधील या शक्ती प्रदर्शनामुळे आगामी काळात येथील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे।